पुढे बघत अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर आता नगर जिल्ह्यातही रामराज्य येणार आहे। 2 आमदारांचं यावर एक मतही झालंय। हो, मात्र त्यामुळे खासदार सुजय विखे पाटील यांची धाकधूक वाढली आहे। पाहूयात नगर जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींचा हा रिपोर्ट। भाजप आमदार राम शिंदे आणि अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी एकत्रितपणे मोहटा देवीचं दर्शन घेतलं। दिवाळीतला राजकीय फराळ त्यानंतर कोरठणमधील खंडोबाच्या यात्रेतही दोघे एकत्र आले होते। या दोन्ही आमदारांनी एकत्र येण्यामागेही एक कारण आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखेंना पुन्हा तिकीट मिळेल अशी चर्चा सुरू आहे। मात्र भाजपचेच आमदार राम शिंदेंनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं। त्यातच काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंकेंसोबत सुजय विखे पाटलांचे राजकीय खटके उडाले होते। परिणामी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं दोन्ही आमदारांनी त्यांची मैत्री घट्ट केली आहे। अतिशय हिंदुस्थानमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। त्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपूर्ण देशामध्ये रामलल्लाची लहर आहे। 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। देशात रामराज्य येणार हे आता कोणी भविष्य, पण नगर जिल्ह्यात देखील रामराज्य येणार। भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या नावातच राम आहे आणि राम शिंदे जर खासदार झाले तर जिल्ह्यात आपसुकच रामराज्य येईल असाही त्यांच्या वक्तव्याचा अर्थ निघतो। तर दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेही राम शिंदेंच्या रामराज्यासाठी आतुर झालेत। जेव्हा आम्ही दोघे एकत्र येतो तेव्हा मीच सारथ्य करतो असं सांगायलाही निलेश लंके विसरले नाहीत। अयोध्येमध्ये रामाचं आगमन झालेले, पण नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा रामाचं राज्य येणार आहे ही त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा सांगितलं ना। आम्ही सुद्धा खंडेरायाला प्रार्थना केली। ते राम आहे, मी एक त्यांचा सारथी म्हणून आहे। राम शिंदेंना खासदार करण्यासाठी अजित पवार गट जिल्ह्यात सरसावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। असं झालं तर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा खासदारकीचं तिकीट मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच आमदार आणि खासदारात तिकिटावरून चुरस निर्माण झाली आहे। परिणामी नगर जिल्ह्यात रामराज्य कुणाच्या नेतृत्वात येणार हा प्रश्न निर्माण झालाय। राम शिंदे की सुजय विखे पाटील यांच्यापैकी कुणावर भाजप नेतृत्व रामराज्याची धुरा देतं हे लवकरच स्पष्ट होईल। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।